महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख निश्चित झाली असून 4 ऑक्टोबर पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची तारीख होती। यावेळी अमरावती जिल्हा विधानसभेत 8 मतदारसंघ असून 4 ऑक्टोबर या अंतिम दिनीपर्यंत 172 उमेदवारांनी 229 अर्ज दाखल केले। जिल्ह्यातील 8 मतदारसंघातील महत्त्वाचा समजला जाणारा मतदारसंघ म्हणजे बडनेरा मतदारसंघ। यामधून सर्वाधिक 28 उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहे। बडनेरा शहराचा इतिहास बघता या मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाचा खूप काळ दबदबा राहिला नाही। सध्या स्थितीत विद्यमान आमदार रवी राणा हे सलग 2 वेळा बडनेरा मतदारसंघातून निवडून आले आहे। त्यांची राजकीय समीकरण बघता सर्वप्रथम त्यावेळच्या राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके यांचा त्यांनी पराभव केला। सुलभा खोडके यांच्या विरोधात अपक्ष लढा देत आमदार पद रवी राणा यांनी भूषवले होते। त्यानंतर 2014च्या विधानसभेमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी स्वर्गीय संजयजी बंड यांच्या सोबत प्रतिस्पर्धी म्हणून पुनच्छ रवी राणा हे निवडून आले होते। मात्र अमरावतीचे अर्धे स्वरूप समजल्या जाणाऱ्या बडनेरा विधानसभेचा विचार करता विकासाच्या दृष्टीने अतिशय पिछाडीवर हा मतदारसंघ पडला आहे। बडनेरा मतदारसंघाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मतदारसंघात काही भाग शहरी तर काही भाग ग्रामीण येतो आणि या प्रमुख कारणाने हा मतदारसंघ उपेक्षित असा दिसत आहे। त्यामुळे यावेळची 2019 ची विधानसभा निवडणूक बडनेराचा विकास हा मुद्दा ठरेल। बडनेराचे विद्यमान आमदार यावेळी तिसऱ्यांदा आपले भाग्य आजमावत असून या विधानसभेत परत एकदा रवी राणा यांना विरोध म्हणून भाजप सेनेचे अधिकृत उमेदवार स्वर्गीय संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड ह्या असून या 2 उमेदवारात चांगली चुरशीची लढत दिसणार आहे। बडनेरा विधानसभेचा इतिहास बघता पूर्वी काळापासून आजपर्यंत कोण्याच आमदारांनी 2 वेळापेक्षा जास्त आपला विजय रथ खेचला नाही व त्याचबरोबर सध्या स्थितीत भाजपाची वाढती ताकद स्वर्गीय संजय बंड यांच्या अनपेक्षित आपल्यातून जाण्यामुळे त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी लढत असलेल्या त्यांच्या पत्नी प्रीती बंड यांना आता भावनिकरित्या मतदार साथ देतील का व बडनेरा वस्ती शिवसैनिक किती हा रथ ओढून नेतील हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। विदर्भ न्यूज करिता संपादकीय वृत्त डॉक्टर कुशल लोटे यांच्या लेखणीतून हा वृत्तांत।